जाणून घ्या आपल्या मातृदेवतांची मिथके, इतिहास आणि बरीच माहिती. आजच मागवा डॉक्टर अशोक राणा यांची भारतीय मातृदेवता आणि आदिमाया ही दोन्ही पुस्तकं. संपर्क 9890956695. अंबे कृपा करी. मित्रांनो, कोकणात भूताचे खूप प्रकार आहेत हे आपण ऐकले असेल. त्यातील खवीस एक आहे. विदर्भातही त्याबद्दल एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा एका गावात एका शेतकऱ्याला बैलगाडीवरून जाताना एक माणूस भेटला आणि तो त्या शेतकऱ्याबरोबर गोड गोड गप्पा गोष्टी करायला लागला. पण बोलताना सतत तो त्या शेतकऱ्याला वेगळ्या वाटेनं नेऊ लागला. या वागण्यामुळं शेतकऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याला वाटले हा खवीस तर नसावा. त्याला भीतीनं घाम फुटला. त्यामुळे त्यानं आपल्या गळ्यातील माळ घट्ट पकडून राम 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 असे म्हणत जोरात किंचारून त्याला दूर केले. दुसऱ्या दिवशी कळले की खवीस त्या वाटेवर वस्ती करून आहेत. खाविसाची अशी गोष्ट विदर्भात सांगितली जाते. तर मित्रांनो, कोकणातील भूतांच्या यादीतही खवीस या भूताचा आवर्जून उल्लेख येतो. हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मातील लोकांमध्ये या भूताची संकल्पना प्रचलित आहे. इतर भूतांपेक्षा हे भूत अधिक शक्तिशाली भूत असल्याची समजूत असल्यामुळे त्याची बाधा ज्याला झाली यापासून त्याची सुटका लवकर होत नाही असंही मानले जाते. हिंदू धर्मातील अगदी कनिष्ठ जातीत खवीस भूत असते असं म्हटले जाते. तर मुस्लिम धर्मातील हबशी किंवा ॲबिसिनियन लोकांचे भूत म्हणूनही खवीस प्रसिद्ध आहे. 14व्या-15व्या शतकापासून हबशी किंवा सिद्धी लोकांच्या वसाहती कोकणात होऊ लागल्या. त्यांच्या समाजात ज्या भूतांच्या कल्पना निर्माण झाल्यात त्यातून खवीस हे भूत मानले जाऊ लागले. जसे खारवी किंवा कोळ्यांच्या भूतांना झोटिंग म्हणतात. नंतर झोटिंग मुस्लिम लोकांमध्येही प्रचलित झाले. परंतु खवीस हे मुसलमानातील हबशांचे भूत मानल्यामुळे त्याची बाधा दूर करणं हे हिंदू देवऋषांच्या आवाक्यातील बाब नाही असे मानले जाऊ लागले. त्यासाठी मुस्लिम मांत्रिकालाच बोलावण्यात येते. आफ्रिकेतील ॲबिसिनियन हे मुस्लिम लोकांमधील एका गटाचं नाव आहे. त्यांचं आगमन कोकणात झाल्यावर ॲबिसिनियन या शब्दाचा अपभ्रंश म्हणून हबशी हा शब्द वापरात आला. पोर्तुगीज लोकांच्या मदतीसाठी ते कोकणात आले. त्यांची स्वतंत्र संस्कृती असून इतिहासही आहे. त्यांच्याविषयीच्या तिरस्कारातून एक वाईट प्रवृत्तीचा उपद्रवी आत्मा म्हणून खवीस या भूताकडे पाहिले जाते. त्यामधून चंचल, दुष्ट, हट्टी माणूस या अर्थानं खवीस हा शब्द प्रचलित झाला. मित्रांनो, खवीस या भूताच्या उत्पत्तीविषयी ज्या कथा सांगण्यात येतात त्यानुसार पाप केलेल्या किंवा अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याचं खवीस भूतात रूपांतर होते अशी समजूत आहे. प्रचलित लोककथांमध्ये खवीस हे भूत घरात, शेतात किंवा स्मशानभूमीजवळ भटकत असताना दिसते असं म्हटले जाते. ते लोकांना चुकीच्या मार्गाने नेते, झोपेत घाबरवते किंवा शरीरात शिरून त्रास देते अशी ही समजूत आहे. रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी कुणी गेल्यास त्याला ते त्रास देते असंही म्हणतात. त्याच्या या प्रचलित वर्णनामुळे एखादा व्यक्ती खोडकर व उपद्रवी असेल तर त्याला रागानं किंवा विनोदानं अरे खवीसा असं म्हटलेले आपण ऐकले असेल. किंवा एखादा मुलगा सतत दुसऱ्याच्या खोड्या काढीत राहिला तर त्याला हा खूप खवीस मुलगा आहे असं म्हटले जाते. विदर्भात स्मशान, शिवार किंवा ओसार वाड्यामध्ये हे भूत राहते असं मानले जाते. पश्चिम महाराष्ट्रात तर अख्ख्या गावाला उपद्रव देणारे एक भूत म्हणूनही खवीस प्रचलित आहे. रात्री उशिरा घरी परतणाऱ्या व्यक्तीला त्याचा रस्ता चुकवून त्याला चुकीच्या वाटेनं फिरवतो असं म्हणतात. कधी कधी तो एखाद्याच्या शरीरात शिरून त्याला वेगळा आवाज देऊन त्याला विचित्र शक्ती देतो असंही मानले जाते. म्हणून मुलांना घाबरवण्यासाठीही हा शब्द वापरला जातो. खवीस हा वाऱ्याच्या झुळुकीसारखा अचानक येतो व लगेच अदृश्य होतो असं मानले जाते. महाराष्ट्रात इतर भागांपेक्षा विदर्भात खवीसची समजूत प्रचलित आहे. पश्चिम महाराष्ट्रात उंबर किंवा वड या झाडांना कुंकवाचा ठिपका लावला जातो. त्यामुळे खवीस दूर जावा अशी ही एक धारणा आहे. खवीसाला शांत करण्यासाठी गावांमध्ये लिंबू मिरची, काळ्या कोंबड्याचा बळी दिला जातो किंवा चौरस्त्यावर नारळ फोडला जातो.
अशा अनेक अंधश्रद्धा याबद्दल आहेत. लोकनाट्यामध्ये खवीस हे एक विनोदी किंवा उपद्रवी पात्र म्हणून खवीस चित्रित केला जातो. खवीस या शब्दाशी साधर्म्य साधणारा खवास हा एक शब्द आहे. त्यामधून खवसे राजपूत हे मूळ एकाच वंशाचे असावेत असा तर्क मांडला आहे. यावरून खवीस या जमातीविषयी तिरस्कार असणाऱ्यांनी त्यांना भूत श्रेणीत घातले असावे असं दिसते. खस नावाच्या एका जमातीविषयीच्या माहितीनुसार मनुस्मृतीमध्ये तिला शूद्र म्हटले आहे. महाभारताच्या सभापर्वात आणि मार्कंडेय व मत्स्य पुराणांमध्ये खसांचे अनेक वेळा उल्लेख आहेत. नेपाळमधील गुराख्यांना आणि हिमालयातील अनेक अर्धसंस्कृत जातींनाही खस म्हणत असत. ते मध्य आशियातील काशगर या प्रदेशातील असून ते म्लेच्छ असावेत असे सांगून ते तिबेट मार्गे नेपाळमधून भारतात आले असावेत असे पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी म्हटले. तर खवीस हा शब्द गोवा, कर्नाटक व कोकण भागात वस्ती करून मासेमारी, बंदरकाम, नौकानयन व इतर व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम समुदायासाठी वापरात आला. पोर्तुगीज राजवटीत अरबी, आफ्रिकन आणि स्थानिक घटक मिळून जो समुद्री समाज तयार झाला त्यातील काही घटकांना खवीस म्हणून संबोधले गेले. त्यांच्या वंशपरंपरागत हक्कांमध्ये एक वतन किंवा उपजमातीचे नाव म्हणून खवीस हा शब्द आढळतो. खरं तर मित्रांनो, भूत, पिशाच किंवा राक्षस, असुर या संकल्पना नकारात्मक नाहीत. पुराण कथांमध्ये यांच्या विरोधी समूहाने या समूहांना क्रूर ठरवले म्हणून या संकल्पना विरोधी वाटतात. याचे विस्तृत विवेचन संस्कृती धर्म अभ्यासक आणि इतिहास तज्ञ डॉक्टर अशोक राणा आणि मराठी दर्शन चॅनलवर वेळोवेळी केलंय. त्यांचे असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.